नमस्कार. या अधिवेशनाच्या शेवटी आता काही आमदारांना निरोप दिला जाणार आहे. निरोप म्हणजे ते आपला कालावधी पूर्ण करून निवृत्त होत आहेत, म्हणून विधान परिषदेच्या साधारणतः 9 सदस्यांना निरोप दिला जाणार आहे. आता या 9 सदस्यांना निरोप दिल्यानंतर लगेच महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक सुरू होईल. विधानसभेमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणूक सुरू होईल. 13 मे ही त्या सदस्यांचा कालावधी संपण्याची तारीख आहे. त्याच्या आधी निवडणूक होईल, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये या निवडणुका शेवटापर्यंत पार पडतील आणि या 9 सदस्यांचं विधान परिषद सदस्य म्हणून हे शेवटचं अधिवेशन असेल. यातले पुन्हा कोणी निवडून आले तर पावसाळी अधिवेशनात कदाचित ते सहभागी होऊ शकतील. पण आता या निवडणुकीमधल्या 9 सदस्यांचं हे शेवटचं अधिवेशन. आता पुन्हा ते सभागृहात दिसणार नाहीत. या निवडणुकीमध्येच एक तंत्र मला एक गोष्ट मला दिसतेय, ते म्हणजे आता उद्धव ठाकरेंना आपल्या आमदारकीसाठी अनेक पक्षांना शरण जावं लागणार आहे. गंमत अशी आहे की उद्धव ठाकरे एका प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी सभागृहात राहायचं की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. दुसरी गंमत अशी आहे की शशिकांत शिंदेसारखे पक्षाचे दुसरे अध्यक्ष राष्ट्रवादी शप गटाचे, त्यांचाही टर्म या काळात संपतोय आणि ते सुद्धा सभागृहात जाण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना युबीटी प्रदेशापुरतीच असल्यामुळे महाराष्ट्रातल्या या पक्षाचे अध्यक्ष, 2 अध्यक्षापैकी कोण विधान परिषदेत जाणार यावरचा संघर्ष मोठा असणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांच्याशी अगदी शरणागतासारखं वागावं लागणार आहे. आता शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरेंनी मोठं मन करून राज्यसभेवर पाठवलेलं असल्यामुळे शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्यासाठी पाठिंबा देईल तर गोष्ट वेगळी. म्हणजे मग ते त्यांचं गणित जुळू शकतं उद्धव ठाकरेंचं. पण काहीही करा, एकच जागा ते निवडून आणू शकणार आहेत. कसं ते समजून घेण्यासाठी आपल्याला या जागांचं गणित समजून घ्यावं लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा निवृत्त होणाऱ्या आमदारांची पक्षनिहाय यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवृत्त होत आहेत. यांची या पक्षाचे एकच आमदार आहेत जे निवृत्त होत आहेत. त्यानंतर शिवसेना या पक्षाच्या एक आमदार निवृत्त होत आहेत, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती देखील आहेत, त्या म्हणजे नीलमताई गोरे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे एक सदस्य निवृत्त होत आहेत. मला नाही वाटत, मी खात्रीनं सांगू शकतो की अमोल मिटकरींचा पत्ता कटलाय. ते अमोल मिटकरी. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप म्हणजे शरद पवार या गटाचे शशिकांत शिंदे हे याच काळामध्ये 13 मे रोजी निवृत्त होत आहेत. काँग्रेस पक्षाचे एकुलते एक सदस्य राजेश राठोड यावेळी निवृत्त होत आहेत. काँग्रेस नवा माणूस निवडतं की काय करतं हे बघावं लागेल. भारतीय जनता पक्षाचे 4 सदस्य निवृत्त होत आहेत. यापैकी बिचाऱ्या दोघांना तर फार थोडा कालावधी मिळाला आणि यातलं एक नाव फार महत्वाचं आहे, ते म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील. मी खात्रीनं सांगू शकतो ते हे दुसरं नाव की जे रिपीट होणार नाही आहेत. रणजितसिंह मोहिते पाटलांना आता भारतीय जनता पक्ष पुन्हा तिकीट देणार नाही आहे. बाकीच्यांच्याविषयी चर्चा होऊ शकते. म्हणजे अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदलले जातील. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील बदलले जातील. या दोघांचा पत्ता कटलाय हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. संदीप जोशी आणखी एक आहेत जे नागपूरचे माजी महापौर होते, ज्यांनी स्वतःच आता निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतलाय. त्यामुळं ते परत भूमिका बदलतात की काय करतात ते बघणं आवश्यक आहे. दादाराव केचे आणखी एक नाव आहे आणि त्यासोबत संभाजीनगरचे संजय केणेकर हे देखील या काळामध्ये निवृत्त होत आहेत. म्हणजे भाजपचे 4, काँग्रेसचा 1, शिवसेनेचा 1,
राष्ट्रपचा 1, राष्ट्रवादीचा 1, उबाठाचा 1, उर्वरित पक्षाचे 1 माणसं निवृत्त होत आहेत. म्हणजे आता एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत 9 सदस्यांना निवडून द्यावं लागणार आहे. आता या 9 सदस्यांना निवडून द्यायचं असेल तर तोपर्यंत काय होणार आहे हे लक्षात घ्या. ही निवडणूक होईपर्यंत झालं तर ज्या 2 जागा रिक्त आहेत, बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातली एक जागा रिक्त आहे, त्या 2 जागांवरच्या निवडणुका होण्याआधी ही निवडणूक होते की त्याच्यानंतर होते हे बघणं आवश्यक आहे. जर निवडणुका झाल्यानंतर म्हणजे पोटनिवडणुका झाल्यानंतर ही निवडणूक झाली तर सभागृहाची सदस्य संख्या 288 असेल. या 288 सदस्यांच्या मध्ये नाहीतर मग 286 असेल, हे 2 वगळले तर 133 भाजपकडचे असतील, 57 सेनेकडे असतील, 41 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असतील. जवळपास 250 संख्या 250 ते 251 इतकी संख्या महायुतीची राहील आमदारांची संख्या. तर महाविकास आघाडीकडे म्हणजे इंडीवाल्यांकडे साधारणतः 47 आमदार असतील. या सगळ्या आमदारांचा एकत्रित कोटा केला, 88 धरलं काय आणि 86 धरलं काय, तर हा विजयाचा कोटा 29 आमदारांच्या पर्यंत जातो. आणि जेव्हा 29 आमदारांचा पाठिंबा ज्याला असेल तो आमदार होईल अशी स्थिती असेल, तेव्हा कुठल्याही स्थितीत विरोधी आघाडीचा फक्त 1 आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतो. काही मतं उरतील पण 1 आमदार जाऊ शकतो. आता हा 1 कोण हा प्रश्न आहे. म्हणजे 8 जातील सत्ताधारी पक्षाचे आणि 1 जाईल विरोधी पक्षाचा मिळून, सगळ्यात मिळून 1 राज्यसभेसारखी स्थिती. यात आता उद्धव ठाकरेंना पाठवायचं, काँग्रेसला संधी द्यायची की आपल्या प्रदेशाध्यक्षासाठी पुन्हा शरद पवार आग्रही राहणार, संजय राऊतला पटवणार, बघा ना एवढं म्हणणार, संजय राऊत साहेबांना काय आवश्यकता आहे, त्यांचे प्रदेशाध्यक्ष गेले पाहिजे असं म्हणणार. असं काही घडणार आहे की शरद पवार स्वतःच तुम्ही मला सहकार्य केलं, मी तुम्हाला सहकार्य करतो म्हणून पाठिंबा देतील. साधारणतः 30-31 आमदार दोघांचे मिळून होतील. यात काँग्रेसला मस्का मारायची गरज पडणार नाही आणि काँग्रेस वेगळी पडून जाईल. 16-17 मतांच्या आधारावर काँग्रेस काही सदस्य निवडून आणू शकत नाही, वेगळी पडेल. म्हणजे काँग्रेसला थर्ड मारून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हे बघितलं पाहिजे. त्यातल्या त्यात भाजपकडची मतं बघता भाजपला काही अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे. शिंदेंना सुद्धा दुसरा सदस्य निवडून आणायचे असेल तर अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे आणि ही गरज ही अपक्ष किंवा क्रॉस वोटिंग मधून पूर्ण करता येऊ शकते. कोणीतरी एक जण अलिप्त राहणार असल्यामुळे म्हणजे काँग्रेस असेल किंवा अजून कोणी असेल, अतिरिक्त मतं मिळवण्याची शक्यता वाढून जाते. म्हणजे ज्याला आपण तडजोड म्हणतो ना, ती वाढून जाते आणि ते करण्याची ज्याची उत्तम क्षमता आहे ना, त्याला इथे संधी मिळणार आहे. मला नाही वाटत भाजप उद्धव ठाकरेंना सभागृहात येण्यापासून रोखेल. कारण राहुल गांधी जर बाजूला सरकले तर भाजपचा प्रचार करणार कोण? देशाच्या पातळीवर ते करतात ना. तसे उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्याने भाजपला अनुकूल स्थिती निर्माण करतात. त्याच्यामुळं भाजप उद्धव ठाकरेंना सभागृहात घेण्यासाठी सर्व त्या प्रकारचे प्रयत्न करेल. कारण 2 गोष्टी घडतील की सत्तेवर येण्यासाठी उद्धव ठाकरे किती उत्सुक आहेत, त्यांना कसं यावं वाटतं, ते किती सत्तेची त्यांच्या मनात किती अभिलाषा आहे. मी हा शब्द वापरत नाही आहे, अभिलाषा आहे, आकांक्षा आहे, असलं काय काय बोलू आपण, तर ते यायला इच्छुक असतील. त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंना सहजपणे सभागृहात घेईल. कारण त्यांच्या इतका सोपा विरोधक भाजपला कुठे सापडायची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांना सहजपणे ते सभागृहात येऊ देतील आणि अन्य पक्षांच्या मध्ये त्या भावना निर्माण करतील आणि आपले उर्वरित 8 सदस्य सहजपणे निवडून आणतील. ही शक्यता मला तरी या स्थितीमध्ये दिसते आहे. पण उद्धव ठाकरेंच्या नशिबी आपल्या आमदारकीसाठी पवारांच्या किंवा काँग्रेसच्या पाया पडणं आलंय हे नक्की समजून घेतलं पाहिजे. आता येणाऱ्या काही दिवसातच ही निवडणूक बरीच रंगत आणणार आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज